अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, धिक्कार असो, धिक्कार असो, अमर रहे, भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध, भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध, भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, खाली मुंडेवर भर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, खाली मुंडीवर पाय, रव्याची कोण काय, खाली मुंडीवर पाय, महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर येथे जे भाषण केलं की विलासरावांच्या खुणा आम्हाला पुसायच्या आहेत, तुझा जरी बाप जरी वरनं आला आणि अनाजी पंथाचाही वडील आला तरी विलासरावांच्या खुणा ह्या पुसल्या जाणार नाही. कारण कैलासवासी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली विलासरावांचं नेतृत्व तयार झालं आणि त्यांनी महाराष्ट्राला सर्वसमावेशक असं नेतृत्व दिलं. मराठवाड्याचा विकास असे संपूर्ण महाराष्ट्रात हे त्यांचं नेतृत्व प्रगल्भ होतं आणि त्यांच्या विरुद्ध आता माणूस एकदा गेल्यानंतर त्यांच्या विरुद्ध बोलणं हे लंचनास्पद आहे. पण ह्या जातीसने अकला कधी येणार नाहीत. त्यांचे इथं आता आमचे आमदार जावई आहेत विलासरावांचे, त्यांच्या जर खरं काय असेल तर याचा निषेध करावा असं मी त्यांना नम्र आव्हान करतो. कारण त्यांचं नाव घेऊन पुन्हा मतं मागता त्याच्यापेक्षा त्यांना जे हे म्हटलंय त्या अध्यक्षांचा तुम्ही धिक्कार करावा. आणि आता आमचे नामदेव पाटील बोला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये परवा माननीय दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं की त्यांच्या लातूरमधील आठवणी सगळ्या पुसून जातील असं दिवंगत नेत्याबद्दल असं वक्तव्य करणं निंदनीय आहे. म्हणून आम्ही सर्व कराड तालुका काँग्रेस कमिटी त्यांचा निषेध करत आहोत.